संपूर्ण महाराष्ट्रातील ऊस शेतकऱ्यावर अन्याय होत आहे। गेल्या 7-8 वर्षात इतर पिकांचे भाव वाढले, सोयाबीनचे भाव देखील दुपटीने वाढले, महागाई गगनाला भिडली, पण ऊसाच्या भावात मात्र काही प्रमाणात वाढ झाली। आता टोळी कामगार देखील लूट करण्यास सुरुवात केलेली आहे। कित्येक भागात एकरी ऊस तोडीसाठी 5,000 तर हातकणंगले भागात 10,000 पर्यंत देखील मागणी केलेली आहे। यात व्यवस्थापन अधिकारी मॅनेजमेंट जबाबदार आहे। एकूणच कारखानदारापासून ते टोळी कामगारापर्यंत शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यात व्यवस्था मागे नाही। असे नाही की सर्वत्र हा व्यवहार होतोय। काही कारखाने उत्तम आहेत, टोळी नोंदीप्रमाणे ऊस तोडणी करते, पण कित्येक भागात मॅनेजमेंटचा ढसाळ कारभार आढळतो। स्वतः कामगार ज्याला शेतकऱ्यांच्या कामाचे मोल असायला हवे ते देखील किंमत करत नाहीत। बहुतांशी कारखाने हे मोठे पुढारी, राजकारणी व त्यांच्या नातेवाईकांच्या हाती आहेत। कित्येक आमदार, खासदार, राजकारणी यांनी महागाई आदी लक्षात घेता संसदेत स्पेशल बिल पारित करून 90,000 पेक्षा जास्त प्रतिमाह आपली सॅलरी केली, पण याच हिशेबाने शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरात मात्र वाढ झाली नाही। उत्तर प्रदेशात ऊसाला दर 3,000 रुपये प्रति टन यापेक्षा अधिक आहे, मात्र महाराष्ट्रात ऊसाला योग्य दर मिळत नाही, त्यातही वेळेवर ऊस जात नाही। परिणामी ऊस मजुरांची वाढत जाणारी मागणी व शेतकऱ्यांचे होत असणारे हाल, कारखानदारांचा चाललेला मनमानी कारभार, यामुळे ऊस शेती फायद्याची का तोट्याची हा विषय सर्वत्र चर्चेचा ठरत आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज।